करणारा कौस्तुभ मसूरकर आणि त्याच्या साथीने जर आपण पाहायला गेलं तर सुनील मालवणकर मॅन फ्रॉम मालवण रेवतळे यावेळी दाखल झाले सलामी करण्यासाठी। सुनील मालवणकर टेनिस क्रिकेटचा प्रदीर्घ असा अनुभव, सिंधुदुर्ग स्तरावरती अनेक व्यावसायिक क्रिकेट संघातून ज्यांनी आपला फलंदाजीचा खेळ साकार केला असे सुनील मालवणकर मैदानात सज्ज झालेत। जरा प्रेक्षक जरा सूचनेकडे लक्ष द्या, त्या ठिकाणी खेळाडूंसाठी डगआउट राखीव आहे याची आपण नोंद घ्या। बंटी चव्हाण आमचे आयोजक त्या ठिकाणी येत आहेत, फक्त खेळाडूंसाठी खुर्च्या आपण खाली करायच्या आहेत याची नोंद घ्या। प्रेक्षक डगआउट मध्ये कोणी थांबू नका, खेळाडूंसाठी 11 खुर्च्या खाली करून द्या। यस ऑफिशियल इशारा सामन्याला होते सुरुवात। गोलंदाजच्या आक्रमणावरती मॅन फ्रॉम वराड गौरव विर्लेकर, पॉवर प्लेच्या षटकात तुम्हाला धावा बनवाव्या लागतील। यावेळी मात्र चांगला फटका आलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन, एक धाव सिंगल बनली आहे, सिंगलने मात्र सांघिक धावसंख्येचा श्री गणेश केलाय बॅटर सुनील मालवणकर यांनी। कौस्तुभच्या बॅटमधून नजाकत भरे फटके पाहायला आवडतील मैदानावरती प्रेक्षक वर्गांना। कौस्तुभचा चाहता वर्ग दाखल झालाय हा सामना पाहण्यासाठी, ही स्पर्धा पाहण्यासाठी। आणि कौस्तुभची जी खासियत आहे कव्हरमध्ये मोठे फटके खेळणं, ते फटके अंमलात यावे लागतील यावेळी मैदानात कौस्तुभच्या बॅटमधून। स्ट्राइक एंडवरती कौस्तुभ आहे, गोलंदाजच्या आक्रमणावरती आपण पाहतोय गौरव हिरलेकर यांना। पहिल्या चेंडूवर सिंगल घेतली, दशावतारोद्धा अणाव क्रिकेट संघाचं नेतृत्व करताना आपण पाहतोय गौरव हिरलेकर। यावेळी मात्र चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा धीमे गतीने येणारा चेंडू, त्याला सन्मान दिलाय। थर्डमॅन रिजन मध्ये चेंडूचा प्रवास सिंगल साठी झालाय, 2 धावा बनल्या आहेत धावफलकावरती। प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा मानस आहे, त्याबरोबर तुम्हाला सुरुवातीचं जे पॉवर प्लेचं षटक आहे त्या षटकात तुम्हाला धावा बनवायच्याच आहेत। कारण जर आपण पाहायला गेलं मर्यादित 5 षटकांचे सामने आहेत, त्यामुळे प्रत्येक चेंडूवर धाव येणं गरजेचं आहे। आणि या षटकात तुम्हाला क्षेत्ररक्षणाची मुभा ही तुमच्यासाठी मात्र थोडीशी आखूड आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा करून घ्यावा लागेल। 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जर आपण पाहिलं तर संगम कदम आपल्याला एक्स्ट्रा कव्हरमध्ये पाहायला मिळतोय, वायडिश लॉंग ऑफ मध्ये तैनात करण्यात आलाय। तर डीप मिड विकेट क्षेत्रात देखील एक क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, म्हणजे 2 क्षेत्ररक्षक रिंगणाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळी सुरेख फटका, बैठक शॉट कौस्तुभ मसूरकरची या शॉटची खासियत आहे, चेंडू टप्पा पडल्यानंतर रोलिंग करत सीमारेषेचं उल्लंघन करतोय, आलाय साई स्पोर्ट चौकार कौस्तुभच्या बॅटमधून। हे बैठक शॉट चांगले पाहायला मिळत आहेत कौस्तुभच्या बॅटमधून। यावेळी कौस्तुभने सुरुवात केली आहे, सुरुवातीच्या सामन्यात थोडासा पडझड करताना पाहायला मिळाला, परंतु तो लो स्कोरिंगचा सामना होता। यावेळी तुम्हाला टार्गेट द्यायचं आहे प्रतिस्पर्धी संघाला, धावांचं उद्दिष्ट मोठं बनवावं लागेल मैदानात कौस्तुभ मसूरकर आणि सुनील मालवणकर यांना। यावेळी मात्र खोलवर टप्प्या चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, थोडासा डाव्या यष्टीला मिस करत चेंडू यष्टीरक्षक पंकज परब यांच्या हातात सुपूर्द झालाय। निर्धाव चेंडू आलाय, सांघिक धावफलक पाहतोय आपण 6 धावा धावफलकावरती, 3 चेंडूंचा खेळ समाप्त, 6। यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज झालाय, अर्थातच थोडीशी अनपेक्षित अशी उसळी, जी अपेक्षित उसळी होती त्यापेक्षा थोडी जास्त उसळी होती या चेंडूला। सिंगल बनली, सिंगलने सांघिक धावफलक देखील परावर्तित होईल। 8 धावा धावफलकावरती, माफ करा 5 चेंडू झालेत, 8 धावा धावफलकावरती, अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे। या चेंडूवर सुनील मालवणकर यांच्याकडून मोठा फटका पाहायला आवडेल, परंतु तो मोठा फटका येईल का मैदानात? मोठा फटका आलाय, सुनील मालवणकर कडे जशी मागणी तसा पुरवठा आहे, चेंडू फरार झालाय 6 धावांसाठी। या ठिकाणी निरोप दिलाय गौरव विर्लेकरला षटकाराने, सांघिक धावफलक बिनगडी बाद 14 धावा। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय सविता ट्रेडर्स क्रिकेट संघ, पहिल्या षटकात आक्रमण पसंत केलंय। यापूर्वीच्या सामन्याचा सामनावीर 12 चेंडूत 20 धावा, एका षटकात 5 धावा खर्च करत 2 गडी बाद केलेत। मितेश मांजरेकर यांना सामनावीर पुरस्कार दिला जातोय। विनय मटकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सामनावीर पुरस्कार देऊया नितेश मांजरेकर यांना।
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलक पाहिलं तर 14 धावा. 65 ते 70 धावा तुम्हाला मैदानात बनवाव्या लागतील. कारण पहिल्या डावाचा विचार केला तर दशावतार योद्धा अणाव क्रिकेट संघाची जी बहरात असणारी फलंदाजी आकाश मसरूकरच्या नाबाद 42 धावा मैदानावरती तुम्हाला रोखाव्या लागतील दुसऱ्या डावात. परंतु पहिल्या डावात तुम्हाला एक मोठं आव्हान द्यायचं आहे. गोलंदाजच्या आक्रमणावरती मॅन फ्रॉम पडवे सूरज रावत. स्पर्धेदरम्यान शिवा मसूरकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू त्याला सन्मान दिलाय. यावेळी पॉईंट क्षेत्राचं चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. सिंगल बनेल. सांघिक धावफलक परावर्ती तर 15 धावा धावफलकावरती. हा रफ्तार का सौदागर आहे. वेगावरती स्वारोत गोलंदाजी करणं पसंत करतो गोलंदाज सूरज रावत. स्ट्राईक एंडवरती ज्याच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवर एक मोठा आघात पाहायला मिळाला असा बॅटर मैदानात पाहायला मिळतात सुनील मालवणकर. यावेळी बॅटची कट. चेंडू तडम्यान क्षेत्रात घोषांकित क्षेत्राची निवड झाली. सिंगलसाठी एक धाव बनेल. एका धावेने सांघिक धावफलक देखील 16 धावा धावफलकावरती. यानंतर होणारा सामना आहे साईरत्न वॉरियर्स कट्टा आणि अवनी स्पोर्ट. दोन्ही कर्णधार आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. साईरत्न वॉरियर्स कट्टा आणि अवनी स्पोर्ट. शेखर प्रभू आणि उजेर मुजावर दोन्ही कर्णधार आपण तयार राहायचं आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय सुनील मालवणकर. यावेळी मात्र आखूड टप्प्यात चेंडू त्याहीपेक्षा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला जाणारा चेंडू. पंचांनी अवांतरचा इशारा केलाय. धावसंख्येत 1 ने भर होईल. सांघिक धावफलक परावर्तीत आपण पाहतोय. एका धावेचा बदल असेल धावफलकावरती. 17 धावा धावफलकावरती. प्रथम मेस्त्री आपण या ठिकाणी यायचं आहे. पुन्हा एक अवांतरचा इशारा आलाय. धावसंख्येत अजून एका धावेने भर पडेल. 18 धावा धावफलकावरती. आमचे मित्र प्रसाद नाईक यांच्याकडून माझ्या मराठी समालोचनासाठी 200 रुपये. त्याचप्रमाणे आमचे स्कोरर गणेश राऊळ यांच्यासाठी देखील 200 रुपये पारितोषिक येत आहे. धन्यवाद प्रसाद नाईक. सांघिक धावफलकाचा आपण पाहिला तर आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती. प्रथम मेस्त्री यांच्यासाठी देखील प्रसाद नाईक यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आलंय. विनंती आहे आपण देखील या ठिकाणी या प्रथम मेस्त्री. स्ट्राईक एंडवरती सुनील मालवणकर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतर चेंडूला दिलेला सन्मान. घोषांकित क्षेत्रात झालेली निवड एका धावेसाठी. सिंगलने सांघिक धावफलक परावर्ती तर पुन्हा एकदा एका धावेचा बदल आपण पाहतोय धावफलकावरती. 19 धावा धावफलकावरती. जो धावसंख्येचा ओघ पहिल्या षटकात पाहायला मिळत होता तो कुठेतरी क्षमवण्याचं, शांत करण्याचं, थांबवण्याचं काम यावेळी सूरज रावत करताना पाहायला मिळत आहेत. यावेळी मोठा फटका बॅटच्या रडारमध्ये आलाय. टायमिंग प्रॉपर झालाय. ताकदीचा वापर देखील केलाय. चेंडू हवाई सफरसाठी गेलाय. मिळत आहेत 6 धावा. साईस्फोट षटकार पाहायला मिळतोय सुनील मालवणकर यांच्या बॅटमधून. षटकाराने आता मात्र एक आश्वासक धावफलक मैदानावरती. या षटकातील 4थ्या चेंडूवर मोठा आघात. सांघिक धावफलक पाहू धावफलकावरती. 25 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती परंतु त्यानंतर सुनील मालवणकर यांनी चेंडू वाचण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती सजवलेला हा फटका एक मोठा आश्वासन देऊन गेलाय. ऑक्सिजनचं काम करून गेलाय सविता ट्रेडर्स क्रिकेट संघाचं. 25 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र चांगला चेंडू होता त्याच्यावरती सन्मान दिला. एक क्षेत्ररक्षक देखील चांगले क्षेत्ररक्षण केलंय कव्हर रिजन मध्ये. सिंगल बनेल. सिंगलने सांघिक धावफलक 26 धावा धावफलकावरती. षटकार आल्यानंतर देखील सन्मान देत एक धाव घेतली गेली आहे. म्हणजे सेन्सिबल क्रिकेट देखील मैदानात पाहायला मिळतंय. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा, मग खराब चेंडूवरती मोठा फटका खेळायचा. टेनिस क्रिकेटचा अलिखित नियम हा मैदानात अंमलात आणला जातोय. यावेळी धीम्या गतीने चेंडू हाताळला गेला. टप्पा पडल्यानंतर फलंदाज बीड झाले कौस्तुभ मसूरकर. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 2 ची सांगता. 2 षटकांच्या अखेरीस प्रतिषटक 13च्या सरासरीने 26 धावा बनल्या धावफलकावरती. ही चांगली भागीदारी आहे. ही भागीदारी तुम्हाला बिल्डअप करावी लागेल मैदानात. या 2 फलंदाजांना मैदानात थांबणं खूप गरजेचं आहे आणि हे 2 फलंदाज जर अगदी 5व्या षटकापर्यंत मैदानात थांबले तर एक 65 ते 70 धावा देखील धावफलकावरती होऊ शकतात.
स्पर्धेदरम्यान आमचे शुभचिंतक सन्माननीय साई वालावलकर साहेब, शिवसेना विभाग प्रमुख ओरोस यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। विनंती आहे साहेब आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न व्हा। सन्माननीय श्याम वाकर सर यांच्या शुभ हस्ते साई वालावलकर यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाते। यावेळी मात्र पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, आलाय साई स्पोर्ट षटकार। अजून एक मोठा आघात केला गेलाय। सुनील मालवणकर नावाचं वादळ मैदानावरती घोंगावू लागलंय। प्रमाणे आमच्या या आयोजनासाठी सन्माननीय साई वालावलकर साहेब यांच्याकडून 5000 रुपये देणगी येते। आमच्या या आयोजनासाठी धन्यवाद साहेब। चांगला चेंडू, यावेळी मात्र गोलंदाजाने ठेवणीतला चेंडू हाताळला गौरव हिरलेकर यांनी। निर्धाव चेंडू आलाय। यावेळी मात्र सिंगल, एक धाव बनली आहे। दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे, परंतु कौस्तुभने देखील सांगितलंय आता मी देखील मोठे फटके खेळणार आहे। कौस्तुभ मध्ये देखील तो दमखम आहे। ती ताकद कौस्तुभला या मैदानावरती आजमावावी लागेल। ते फटके मैदानात अस्तित्वात आणावे लागतील। सांघिक धावफलक 33 धावा। यावेळी मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, थोडे शफल झाले होते, त्यानंतर सजलेला फटका चेंडूने मात्र विसावा घेतलाय संगम कदम यांच्या हातामध्ये। चांगला झेल टिपला गेलाय संगम कदम यांच्याकडून। गडी बाद होतोय, एक भागीदारी रचली जात होती, त्या भागीदारीला कुठेतरी ब्रेक थ्रू दिला गेलाय। अर्थातच एक महत्त्वपूर्ण गडी बाद होतोय। कौस्तुभ मसूरकर यावेळी बाद होत आहेत। दोन सलामीवीरांनी सुरेख भागीदारी आतापर्यंत झालेल्या सामन्यांचा जर विचार करायला गेलं तर 33 धावांची भागीदारी, अर्थातच 32 धावांच्या भागीदारीचा हायेस्ट होता भगवती आंबरड क्रिकेट संघाचा, परंतु त्यांच्या एक धाव जास्त करत 33 धावांची भागीदारी या दोन बॅटरची मैदानात आपल्याला पाहायला मिळाली। नवीन फलंदाज मैदानात, नवीन फलंदाज मैदानात विकी फर्नांडिस। विकी देखील मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात। यावेळी स्ट्राइक एंडवरती सज्ज होतील, परंतु एक गडी बाद झालाय। इथून पुढे डावाला सावरण्याची जबाबदारी या दोन बॅटरवरती सलामीवीर सुनील मालवणकर आणि त्यांच्या साथीने विकी फर्नांडिस। सुनील मालवणकर यांच्या बॅटमधून 3 मोठे फटके आतापर्यंत आपण पाहिले आहेत। म्हणजे सुनील मालवणकर यांना साथ देणं गरजेचं आहे। जे काम करायचं आहे ते सुनील मालवणकर आपोआप करणार आहेत मैदानावरती। सांघिक धावफलक 1 गडी बाद 33 धावा। या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। यावेळी मात्र चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलेला चेंडू, थोडासा मिसटाइम फटका, त्याच्यावरती देखील सिंगल बनली आहे। 34 धावा धावफलकावरती। सुनील मालवणकर 9 चेंडूत आतापर्यंत विचार केला तर 3 षटकारांसहित 23 धावा त्यांच्या बॅटमधून बनवल्या गेल्या आहेत। सुरुवातीपासून आक्रमण जे पसंत केलं आहे सविता ट्रेडर्स क्रिकेट संघाने, ते कुठेतरी मात्र त्यांच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं, जेणेकरून गोलंदाजांना प्रेशर कमी होऊ शकतो। यावेळी देखील मोठा फटका, परंतु हा फटका बसलाय आणि ही प्राइज विकेट आहे आणि या प्राइज विकेट मैदानावरती झेल जमिनीला दान झालाय। आता मात्र सुनीलने सुटकेचा श्वास सोडलाय। मैदानावरती फलंदाजाचं आयुष्य हे फक्त एका चेंडूचं असतं आणि त्या चेंडूवर जर तुम्ही फलंदाजाला जीवदान दिलं तर येणाऱ्या वेळेत सुनील मालवणकर काय चीज आहे ही तुम्हाला समजून जाईल। सुनील मालवणकर सारख्या फलंदाजाला जीवदान देणं येणारी वेळ, येणारा काळ ठरवेल। हा काळ तुमच्यासाठी किती घातक असू शकतो हे दशावतार योद्धा अणाव क्रिकेट संघाला विचार करून सुद्धा भागणार नाही आहे। रात्रीचे 12 वाजलेत आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर देखील आता 12 वाजलेत। संगम कदम होता त्या ठिकाणी। संगम कडून अशा चुका होत नाहीत, परंतु या कॅचचं महत्त्व संगमला आता चांगलंच समजलं असेल। संगमच्या हाताचा आणि बॉलचा योग्य संगम झाला नाही, मिलाप झाला नाही, त्यामुळे झेल जमिनीला दान झाला। परंतु तो झेल दुसऱ्या कोणाचा असता तर ठीक होतं, परंतु जो बॅटर आपल्या संघासाठी घातक ठरतोय
तो मात्र या ठिकाणी एका जीवदानासहित मैदानावरती तळ टोकून पाहायला मिळतोय। यावेळी देखील मोठा फटका आलाय सुनील मालवणकर यांच्या बॅटमधून। चेंडू मात्र वन बाउन्स फरार झालाय 4 धावांसाठी। संजय बांदकर यांचं स्वागत केलं गेलंय। पहिल्या चेंडूवर चौकार आलाय। एक टेनिस क्रिकेटची नजाकत दाखवणारा फटका फलंदाज सुनील मालवणकर यांच्या बॅटमधून। आता तुम्हाला धावा मोजायच्या आहेत फक्त। जे काही करायचं होतं ते तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर करून दाखवलं होतं, परंतु आता सुनील मालवणकर सारखा बॅटर मैदानावरती तुम्हाला हवी होऊन खेळताना पाहायला मिळेल। यावेळी पुन्हा एकदा फटका, पुन्हा संगम कदम। यावेळी देखील संगम कदम आणि सुनील मालवणकर काय नेमकं नातं आहे ते चेक करावं लागेल, कारण संगम कदम कधी अशा चुका होत नाहीत संगमकडून। संगम देखील एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, परंतु संगम क्षेत्ररक्षक चांगला आहे हे भूतकाळात झालं, परंतु तो आता वर्तमानात काय करतोय हे पाहणं देखील गरजेचं असेल। यावेळी विकीच्या बॅटमधून चांगला फटका आलाय। सिंगल नंतर विकीला स्ट्राईक मिळाली, त्यानंतर विकीने देखील एक धाव घेत स्ट्राईकला पुन्हा एकदा सुनीलला आणण्याचा प्रयत्न केलाय। सिंगलने सांगील धाव पलक देखील आपण पाहतोय 41 धावा धाव पलकावरती। विकी चांगलं काम करू लागलाय मैदानात, कारण विकीला माहिती आहे सुनील मालवणकरच्या बॅटमधून मोठे बटके सहज आपल्याला पाहायला मिळतील, त्यामुळे आपण सिंगलवरती जास्त भर द्यायचा आहे। यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका डीप मिड विकेट क्षेत्र संगम कदमच्या हातातून चेंडू मस्तक पे दस्तक, पकड़ने की बात भाई तू छोड़ दे, अपन को तो कोई टच भी नहीं कर सकता। चेंडू फरार आलाय साई स्पोर्ट षटकार। संगम आणि संगम सुनील मालवणकरची काय दुश्मनी आहे संगम कदम सोबत? संगम कदम दोस्तीचं नातं निभावतोय का हा प्रश्न आता 2 खेळाडूंमध्ये उभा ठाकलाय। सांघिक धावफलक आपण पाहिलं 6 धावांनी 47 धावा धावफलकावरती। गोलंदाज संधी निर्माण करतोय, त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल। संगम कदम अनेक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्या नावाची गणना केली गेली, परंतु आज कदाचित त्याचा दिवस नसावा बहुधा, नाहीतर संगम देखील कठीणात कठीण झेल टिपण्यात देखील माहीर आहे। यावेळी वन बाउन्स चेंडू फरार झालाय, चौकार देखील आलाय। सुनील मालवणकरला जी जीवदानं मिळाली त्या जीवदानांचा पुरेपूर फायदा करून घेत आहेत सुनील मालवणकर, आणि त्याचा हिशोब गोलंदाज संजय बांदकर यांच्या नावावरती केला जातोय। अर्धशतक धावफलकावरती 51 धावा बनल्या आहेत। पुन्हा एक आखू टप्प्या चेंडू, यावेळी फटका मात्र फसलाय। क्षेत्ररक्षक गौरव इर्लेकर दोन्ही पाय एकदा स्थिर केले, त्यानंतर हात पुढे केले, चेंडू सुपूर्द करून घेतला आणि शेवटच्या चेंडूवर का असे ना परंतु माघारी जावं लागलंय सुनील मालवणकर यांना। तसं जर मैदानात पाहायला गेलं तर सुनील मालवणकर यांना टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे, लेजंड प्लेयर आहेत या स्पर्धेतले, आणि त्यांना 4 संधी देण्यात आल्या, 4 डाव खेळले सुनील मालवणकर। कदाचित सुनील मालवणकर यांची बॅट असावी। मैदानात मॅन फ्रॉम चौके निखिल परब मैदानात पायरोव करताना पाहायला मिळत आहेत। अंतिम या डावातील 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे। आतापर्यंत 2 गडी बाद 51 धावा धावफलकावरती, वैयक्तिक 39 धावा सुनील मालवणकर यांच्या बॅटमधून ठोकल्या गेल्या। निखिल परबसाठी पारितोषिक येत आहे। सलग 3 चेंडूत 3 षटकार जर निखिल परब यांनी ठोकले तर बाबल गावडे यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक पुरस्कृत। शिवसेना शाखा प्रमुख कट्टा बाबल गावडे यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक निखिल परबसाठी। शेवटचा चेंडू, अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। संगम कदम गोलंदाजच्या आक्रमणावरती सज्ज झालेत। सांघिक धावफलक आपण पाहिलं तर 51 धावा धावफलकावरती। स्ट्राइक एंडवरती बॅटर विकी फर्नांडिस, नॉन स्ट्राइक एंडवरती निखिल परब। शेवटचे 6 चेंडूत आपल्याला समजेल की दशावतार योद्धा अणाव क्रिकेट संघाला किती धावांचा पाठलाग करायचा आहे ते। स्ट्राइक एंडवरती बॅटर विकी, गोलंदाज संगम कदम, हा देखील रफ्तार का सौदागर। यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा धीम्यागतीने चेंडू आला, त्याच्यावरती सजलेला फटका डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक आलेत। सिंगल कंप्लीट 52 धावा धावफलकावरती। निखिल परब स्ट्राइक एंडवरती आलेत।
बाबल गावडे यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपये पारितोषिक निखिल परबसाठी. स्ट्राईक एंडवरती बॅटर निखिल परब. अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि गोलंदाज संगम कदम. मॅन फ्रॉम पडवे, पडवे गावचा हा सितारा आहे. गोलंदाजी करताना आपण पाहतोय सूरज रावत यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. गौरव इर्लेकर असतील, संजय बांदकर आणि यावेळी संगम कदम. यावेळी मात्र चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेला येणारा चेंडू, त्याही पेक्षा भन्नाट वेगात हाताळलेला हा चेंडू. अमित चव्हाण, सलील गावडे यांच्याकडून निखिल परबच्या सलग 2 षटकारांसाठी 3 षटकारांसाठी 2000 रुपये पारितोषिक. यावेळी मात्र पायावरती पॅडलाईनवरती चेंडू, त्याच्यावरती सिंगल बनली आहे. सिंगलने सांघिक धावफलक परावर्तित होईल. सांघिक धावफलक 53 धावा धावफलकावरती. सुनील बाद झाल्यानंतर कुठेतरी धावसंख्येला रोख लावण्याचा प्रयत्न गोलंदाजांचा पाहायला मिळतोय. संगम कदम 3 चेंडूत आतापर्यंत पाहिलं तर बॅटच्या माध्यमातून 1 धाव आली आहे, लेग बाईसच्या माध्यमातून 1 धाव, एकूण 3 चेंडूत 2 धावा खर्ची घातल्यात. यावेळी मात्र भन्नाट वेग, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, गोलंदाज संगम कदम यांचा खोदून काढण्याचा प्रयत्न अयशस्वी झालाय. निर्धाव चेंडू. स्ट्राईक एंडवरती विकी यांना आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी पेश करताय स्लॉकच्या षटकात. हे हाणामारीचं षटक आहे, ज्या षटकात मोठे फटके पाहायला मिळतात त्या षटकात निशब्द करणारी ही गोलंदाजी संगम कदम यांची. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आलाय. लॉंग ऑफमध्ये प्रोटेक्शन, अर्थातच क्षेत्ररक्षक गौरव इर्लेकर स्क्रीनवरती आलेत. 1च धाव, 1 धावेने सांघिक धावफलक. 54 धावा धावफलकावरती. 33 धावांची जी भागीदारी केली ती कुठेतरी मात्र त्यानंतर भागीदारी क्षमवण्याचं काम गोलंदाजांनी करण्यात आलंय. कारण शेवटच्या षटकात देखील धावा ज्या षटकात घेण्याचा प्रयत्न असतो त्या षटकात कुठेतरी धावसंख्येला रोख लावण्याचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक बाईल प्रेक्षक आणि प्रेक्षक बनतील क्षेत्ररक्षक. योगेश बालम करतायत चूक. चेंडू 1 बाउन्स फरार. शेवटच्या चेंडूवर आला चौकार. हा निश्चितच निर्णायक ठरेल का पाहावं लागेल. विजय आणि पराजयातील दुवा ठरेल का, अंतर कमी जास्त करेल का, कशा प्रकारे केला जाईल धावांचा पाठलाग. 4 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित. 58 धावा. विजयासाठी असेल 59 धावांची गरज. कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाईल, धावा रोखल्या जातील की ठोकल्या जातील सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज. मॅन फ्रॉम वालावल सुनील करवडकर. यानंतर होणारा सामना श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा आणि अवनी स्पोर्ट पेंडूर दोन्ही कर्णधार आपण ताबडतोब नाणेफेकीसाठी या. आणि 8वा सामना DCC वायरी आणि भगवती आंबरड आपण देखील तयार राहायचं आहे. 8वा सामना होणार आहे याची आपण नोंद घ्या. नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय सन्मान्य श्री संतोष ढवळे यांना. संतोष ढवळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. पुढचा सामना आहे साईरत्न वॉरियर्स कट्टा वर्सेस अवनी स्पोर्ट्स. नाणेफेकीचा कौल एका बाजूने आपण पाहतोय उझैर मुजाबर आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल विवेक जबडे. साईरत्न कट्टा वॉरियर्स संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकतोय. थोड्याच वेळात आपला निर्णय देखील अपेक्षित असेल. तर नाणेफेक परास्त होतोय तो अवनी स्पोर्ट्स संघ. उडूया चालू सामन्याच्या मॅचमध्ये सेकंड इनिंगमध्ये आपण तब्बल 59 धावांचं लक्ष आहे. 30 चेंडू 59 धावांचं समीकरण पाहिलं तर प्रति षटकामागे 12 धावांची सरासरी राखणं गरजेचं दिसतंय मैदानावर.
12चा ॲव्हरेज पकडून जर धावसंख्या मैदानावर पूर्ण केली तर ही धावसंख्या निर्व्यातपणे पूर्ण करू शकतो तो अर्थातच दशावतार योद्धा अणाव हा संघ. चालू असलेला हा सामना आपण पाहतोय मैदानावर दशावतार योद्धा अणाव वर्सेस सविता ट्रेडर्स. बॅट्समन पाठवायचे आहेत दशावतार योद्धा. चला सहकार्य करा, आपल्याला विनंती आहे. फलंदाज पाठवा दशावतार योद्धा संघ. स्वागतम सुस्वागतम, वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण पाहतोय, ऐकतोय, अनुभवतोय साई स्पोर्ट्स कट्टा आयोजित मालवण प्रीमियर लीग 2025 हा रणसंग्राम पर्व पहिलं, वर्ष पहिलं. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. व्यासपीठावरील मान्यवरांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या जे प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. उळ्यात 59 डाबांचं लक्ष्य कशा रीतीने पार केलं जातंय. मैदानावर सुनील मानवणकरची विस्फोटक पारी आपल्याला मैदानावर पाहायला मिळाली. तब्बल 15 चेंडू 39 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि बऱ्याच कालावधीनंतर सुनील मालवणकर नावाचं वादळ या कारणेवाडीच्या मैदानावर कट्ट्याच्या भूमीमध्ये गाजताना आपल्याला पाहायला मिळालं. तोच सुनील मालवणकर आपल्याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर येतोय तो आता अर्थातच पंकज परब आणि आकाश मसूरकर. मगाच्या सामन्यात आपण पाहिलं तर तब्बल 14 चेंडू आणि 42 धाबा ज्याने कुटल्या होता तो आकाश मसूरकर मगाच्या सामन्याचा हिरो आहे दशावतार योद्धा अणाव संघाचा. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मैदानावर पंकज परब मॅन फ्रॉम ओरोस आणि आकाश मसूरकर मॅन फ्रॉम मसुरे. हे दोन तगडे दिग्गज खेळाडू मैदानावर. आणि या प्रथम सलामीच्या प्रारंभीच्या जोडीवरच भिस्त असेल संघाची, अर्थातच दशावतार योद्धा या संघाची. आपण पाहिलं मैदानावर तर आकाश मसूरकर स्ट्रायकिंगच्या दिशेने दिसतोय, नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने पंकज परब. गोलंदाजी एंडकडून वैयक्तिक कोट्यामधील पहिलं षटक जतीन कांबळी मॅन फ्रॉम रेवंडी एक्सप्रेस. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सातेरी कर्लेचं मैदान ज्याने गाजवलं असा जतीन कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला बॅटची एज आपण पाहतोय सेकंड स्लिप मध्ये सुंदर झेल टिपला जातोय. पहिली प्राइज विकेट गोल्डन डकचा शिकार मकरंद सावंतने अप्रतिम झेल टिपलाय. पहिला धक्का हा मैदानावर प्राइज विकेट म्हणावी लागेल. अर्ली ब्रेक थ्रू आल्या डगआउटच्या दिशेने पुन्हा एकदा पावलं वळवावी लागेल. ती अर्थातच आकाश मसूरकर मॅन फ्रॉम मसुरे मगाच्या सामन्याचा हिरो या सामन्यात 0वर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू बाहेर जाणारा चेंडू होता जतीन कांबळीचा. आपण पाहिलं तर नॅचरल आउट स्विंग पद्धतीचा हा चेंडू, या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय. अयशस्वी प्रयत्न मात्र झेलात यशस्वी असं रूपांतर करतोय तो मकरंद सावंत. अप्रतिम झेल टिपला जातोय. पहिलाच चेंडू आणि पहिली विकेट प्राइज विकेट अर्ली ब्रेक थ्रू. फलंदाज बाद होतोय. दशावतार योद्धा अणाव संघाला पहिला धक्का मैदानावर आपण पाहतोय. चला जरा सहकार्य करायचं आहे. बॅट्समन कृपया करून आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. अजून 2 सामने खेळवणं बाकी आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना विनंती आहे कृपया करून सहकार्य करायचं आहे. जतीनचा हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला कट केला तर आपण पाहतोय चेंडू निघतोय पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूवर एकेरी धाव 30 यार्ड सर्कल पर्यंत चेंडूचा प्रवास थांबवतोय क्षेत्ररक्षक. दरम्यानच्या कालावधीत एकेरी धाबेनिशी धावसंख्या वधारते, अर्थातच धावांचा शुभारंभ होतोय, धावांचा श्रीगणेशा केला जातोय. तो न्यू बॅटर अमोल गावकरच्या बॅटमधून निघणाऱ्या एकेरी धाबेनिशी पंकजला डाव सावरावा लागेल. अपेक्षा आहे दशावतार योद्धा संघाला पंकजचं या मॅच मध्ये चालणं आणि मैदानावर तळ ठोकून उभं राहणं हे तेवढंच नितांत गरजेचं आहे. आणि गरजेची पूर्तता कशा पद्धतीने केली जाते हे देखील पाहणं औत्सुक्याचं असेल. हा चेंडू शॉर्ट पिच आपण पाहतोय, बाउन्स उसळी प्रदान केली जाते. आपण पाहतोय मोठ्या फटक्यांपासून वाचण्यासाठी हे अस्त्र त्या ठिकाणी मैदानावर, आणि ते अस्त्र ही योजना आहे, ही रणनीती आहे, ही स्ट्रॅटर्जी आहे. आणि ही स्ट्रॅटर्जी आत्तापर्यंत कामी येताना आपल्याला पाहायला मिळते. जतीन कांबळी मॅन फ्रॉम
रेवंडीचा हा सितारा आपण पाहतोय कट्ट्याच्या भूमीवर योग्य गोलंदाजी करताना. यावेळेला मात्र डाऊन द लेग स्टिक आपण पाहतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. अवांतर धावेचा दंड येतोय. प्लस एकेरी धाव. टोटल 2 धाबा निघतील. वाईड प्लस 1 एकूण 2 धाबा. धावसंख्या पोचते ती आता वाईड स्वरूपात मिळणारी 1 धाव. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय सुशील परब, सन्माननीय श्री प्रसादभाई परब आणि सन्माननीय श्री राजेश खंदारे कुंदे गावातनं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मुळी आता मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जतीन कांबळी. हा चेंडू आखूड टप्प्याची बॅटची यायची आपण पाहतोय. मैदानावर मात्र यष्टीरक्षक थोडीशी ढिलाई दाखवतोय. वेगानं रिलीज होणारा हा चेंडू यष्टीरक्षकाला हातात विसवू शकला नाहीये. मात्र त्या ठिकाणी प्रोटेक्ट केलंय. धावेंना कुठेतरी वाचवले जाते. धावा रोखणं गरजेचं दिसतंय आणि तेच काम सुरेखरित्या करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण यष्टीरक्षकाच्या मागे पाहिलं तर स्क्रीन आहे आणि स्क्रीनच्या लागलेला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव मिळू शकते. मात्र तोही 1 धाव त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. ही रणनीती चांगली प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. हवेत आहे क्षेत्ररक्षक जेलखाली. यावेळेला मात्र झेल सुटलाय. जीवनदान मिळत आहे. जीवनदान कुणाला मिळालंय? अमोल गावकरला. कौस्तुभ आपल्याला पाहायला मिळतोय. कौस्तुभ मसूरकर. मॅनफॉर्म सुकळवाड. सुकळवाडचा हा खेळाडू आपण पाहतोय. कौस्तुभ मसूरकर. कॅचेस विन द मॅचेस. मयूर स्पोर्ट्स कट्टा यांचे सर्व आहेत. कौस्तुभ आणि त्याच्या हातातनं झेल सुटतोय. अगदी आपण पाहिलं मैदानावर तर झेल सुटलाय. जीवनदान मिळतंय अमोल गावकरला. आणि बहुधा या मॅचमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 3 ते 4 झेल सुनील मालवणकर यांचे सोडले गेलेत पहिल्या इनिंगमध्ये. तर दुसऱ्या इनिंगमध्ये आपण पाहतोय त्याच खेळाची पुनरावृत्ती होते. यावेळेला मात्र सुंदर फटका आपण पाहतोय. मिड ऑनच्या क्षेत्रात चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम कामगिरी मंगेश मंगेश फालेच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षणच्या ठिकाणी 2-4 धाबा येऊ शकले असते. त्या ठिकाणी मात्र धाबांवर निश्चितच कुठेतरी गतिरोधक लावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी ठरतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. षटक क्रमांक 1 समाप्त आणि धावसंख्या स्थिरावली 5 धाबांवर. 59 धाबांचं लक्ष. अजूनही 54 धाबा बनवायचे आहेत. उरलेले 24 चेंडू. 54 धाबांची गरज. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय शशांक शिरोडकर आणि हरेश ढोलम यांचं या ठिकाणी आगमन होतंय. सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं साई स्पोर्ट्स कट्टा आयोजित ही स्पर्धा मालबर्न प्रीमियर लीग अर्थात MPL 2025 पर्व पहिलं वर्ष पहिलं दैदीप्यमान असा सोहळा आपण पाहतोय. नीटनेटकं आयोजन, परफेक्ट नियोजन यासाठी ओळखली जाणारी साई स्पोर्ट्स कट्टाची मालबर्न प्रीमियर लीग 2025 हे पर्व उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. वळूयात सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकासाठी. तेजस सादिये मॅन फ्रॉम तळाशील मालवण. हो चांगला चेंडू आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस. पहिल्या चेंडूवर धीम्या गतीचा हा चेंडू पोहोचवण्यासाठी ट्रॅप केला होता. निश्चित आपण पाहतोय मैदानावर जीवनदान मिळतोय संघाला. तो म्हणजेच अमोल गावकर आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडच्या दिशेने त्याला साथ देईल तो पंकज परब आणि अमोल गावकर ही जोडी आपण मैदानावर पाहतोय. दशावतार योद्धा अणाव संघ मैदानावर सध्याच्या घडीला स्ट्रगल मोडवर. समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस आपण पाहतोय. मैदानावर बॅटचा संपर्क होत नाही आहे. मैदानामध्ये बॅटच्या मधोमध संपर्क होणं गरजेचं आहे. मिडल ऑफ द बॅट चांगला फटका येणं गरजेचं आहे. टायमिंग होणं गरजेचं आहे. मात्र टायमिंग थोडंसं बिघडतंय. बॅलन्स थोडासा अनबॅलन्स होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा पूर्णपणे फायदा हा समोरच्या गोलंदाजाला होताना देखील पाहायला मिळतोय.
गती परिवर्तन प्रत्येक वेळेला आपण पाहिलं मैदानावर तर चेंज ऑफ पेस पद्धतीचा चेंडू वारंवार आपण पाहतो. पहिल्या चेंडूवर एक धाव मिळाले, दुसरा चेंडू निर्धाव राखण्यात यशस्वी ठरलाय. तो तेजस सादिये मॅन फ्रॉम तळाशील गावचा हा सुपुत्र आहे, तळाशील गावचा हा खेळाडू आहे. आज मात्र मैदानावर प्रतिनिधित्व करतोय तो अर्थातच यावेळेला शॉर्टपिच चेंडू शॉर्टअँपुलचा फटका पूल होतोय सक्सेसफुल. आपण पाहतोय मैदानावर क्षेत्ररक्षक देखील वेगाने येतोय, चेंडूवर फेकी केली गेली. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष्मण मोनकर दर्जेदार क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात 2 धाबा आपल्या संघासाठी वाचवतोय. या धाबा महत्त्वाच्या आहेत, वाचलेल्या धाबा बचत करणं गरजेचं आहे आणि बचत करणं काळाची गरज बनली आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानावर तीच बचत केली जाते. 2 धाब्यांची आपण पाहिलं मैदानावर तर अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. समोरच्या दिशेने यावेळेला मात्र मोठा फटका आपण पाहतोय, हवेत आहे. क्षेत्ररक्षक निखिल धावतोय, क्षेत्ररक्षण करतोय, झेल टिपला जातोय. अजून एक धक्का हा मैदानावर येतोय, तो अर्थातच अमोल गावकर हा फलंदाज माघारी परतेल. ज्याला एक जीवनदान मिळालं होतं तो देखील माघारी परततोय. आपण पाहिलं मैदानावर तर फक्त नाममात्र होतोय. गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत 4 चेंडू सांघिक 8 धाबा झाल्यात. 3 धाबा या षटकामध्ये खर्च केले ते तेजस सादियाने. चांगली गोलंदाजी, एक प्राइज विकेट. पहिल्या षटकाचं आपण विवरण पाहिलं तर पहिल्या षटकात अगदी पहिल्याच चेंडूवर जतीन कांबळीने आकाश मसूरकरला सुरेख झेल टिपत माघारी परतवलं होतं. त्यानंतर त्याच पद्धतीची गोलंदाजी, त्याच पावलावर पाऊल टाकणारी गोलंदाजी. नवीन फलंदाज मंगेश पालव, वडाचा पाठ या गावाचा हा खेळाडू आहे. आपण पाहतोय क्षमता आहे, गुणवत्ता आहे. क्षमता आणि गुणवत्ता आज मात्र पुन्हा एकदा सिद्ध करावी लागेल. ज्यावेळेला आपल्याकडली असणारी क्षमता आणि गुणवत्ता आपण सिद्ध कराल त्यावेळेला आपण आपसुकत प्रसिद्ध व्हाल. प्रसिद्ध जर व्हायचं असेल तर स्वतःला सिद्ध करावे लागेल आणि मैदानावर सिद्ध करण्याची पारी यावेळेला मैदानावर खेळावी लागेल. सिद्ध करण्यासाठी या सामन्यात आपल्याला फार मोठी निश्चितच मेहनत, संघर्ष, कष्ट आणि परिश्रम करावे लागतील. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मेहनत, कष्ट, परिश्रम, संघर्ष करतोय तो अर्थातच सविता ट्रेडर्सचा संघ. यावेळेला देखील पुन्हा एकदा गतीनं बीट केलं. यावेळेला देखील आल्याच माघारी परतावं लागेल. बॅक टू बॅक 2 झेल आपण पाहतोय, बॅक टू बॅक 2 विकेट आपल्या संघासाठी संपादन करतोय. गोलंदाजी मार्कवर तेजस सादिये. झेल टिपला जातोय पुन्हा एकदा. मकरंद सावंतने हा दुसरा झेल टिपलाय. आतापर्यंत आपण पाहिलं पहिला झेल टिपला होता आकाश मसूरकरचा. यावेळेला झेल टिपतोय तो मंगेश पालवचं. गोल्डन डक वैयक्तिक 0 धाबा आणि आकाश मसूरकर देखील वैयक्तिक 0 धाबांवर माघारी परतलाय. नवीन फलंदाज कुणाल केळुसकर मॅन फ्रॉम तारकर्लीचा हा खेळाडू आपण पाहतोय मैदानावर पावलं टाकताना. जवळपास आपण पाहिलं सविता ट्रेडर्स संघ मगाच्या सामन्यात देखील DCC वायरी संघासमवेत अशीच भेदक गोलंदाजी केली होती. ऑन हॅट्रिक गोलंदाज आहे. हॅट्रिक मैदानावर बनेल का? या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक तो आपल्या नावे मिळवेल का पाहायचं आहे निश्चित स्वरूपाने. हे प्रश्नचिन्ह आहे आणि या प्रश्नचिन्हाचं उत्तर स्वतः गोलंदाजी मार्कवर तेजस सादिये देईल. श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा संघ आपला निर्णय आलेला नाही आहे. टॉस जिंकून आपला निर्णय कळवायचा आहे. प्लीज सहकार्य करा, आपल्याला विनंती आहे. उडीत मॅचच्या दिशेने ऑन हॅट्रिक गोलंदाज आहे तेजस. यावेळेला मात्र सन्मान दिला जातोय, हॅट्रिक तोडली जाते. मात्र आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूनिशी धावसंख्या मात्र स्थिर आहे 8 धावांवर. 8शी धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. उरलेले 18 चेंडू आणि अजूनही 51 धावांची गरज असेल. 18 चेंडू 51 धावांची गरज. तिसरं महत्त्वाचं षटक आहे. बहुधा जतीन कांबळी पुन्हा एकदा मोर्चावर येईल असं वाटतंय गोलंदाजी मार्कवर. तशाच पद्धतीची गोलंदाजी त्या ठिकाणी हाताळली गेली. पहिल्या षटकात अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिलं मैदानावर तर 1 विकेट 5 धाबा खर्च करणारी गोलंदाजी. त्याचबरोबर दुसऱ्या षटकात देखील तेजस सादियाने 1 विकेट आणि 3 धाबा खर्च करणारी 2 गडी बाद केलेत.
2 गडी बाद 3 धाबा खर्च केले, 3 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी, त्याचं देखील कौतुक करावं लागेल तेजस सादियाचं देखील. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं मैदानावर तर गोलंदाजीचा वरचष्मा या सविता ट्रेडर्स संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यात देखील DCC वायरी संघ अवघ्या 17 धाबाच बनवू शकला होता. शॉर्ट पिच चेंडू, शॉर्टअँपुलचा फटका, यावेळेला मात्र चेंडूला पाठवलंय थेट सीमा रेषा पार येतोय हा षटकार. 6 धाबांची मोहर, षटकार ठोकतोय पंकज परब. टोटल धावसंख्या 14 धावा. गिअर शिफ्ट केलाय, धावसंख्या बदलली आहे, 14 धावा. उरलेले 17 चेंडू, अजूनही 45 धावांची गरज. कुणाल आणि पंकजची जोडी, आणि या जोडीवर पूर्णपणे भिस्त असेल जतीन कांबळी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रेवंडी, मॅन फ्रॉम रेवंडी. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू अलॉंग विथ कार्पेट, जमिनीलगतचा हा फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवर ताबा मिळतोय, रनआउटची संधी निर्माण झाली आहे. संधी दबडली देखील जाते. आपण पाहतोय वेगाने एक धाव कंप्लीट करून दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत होता तो मैदानावर कुणाल. मात्र त्या ठिकाणी थोडंसं सावध पवित्र म्हणावं लागेल तो पंकज परबचा. 2 चेंडू 7 धाबा खर्च करतोय. 2 चेंडू आणि 7 धाबा खर्च करणारी जतीन कांबळीची गोलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय वैयक्तिक खोट्यातील हे दुसरं षटक आहे. पिकअप केला, यावेळेला मात्र उडवला, चेंडू निघतोय डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर. चेंडू निघेल सीमा रेषा पार. येतोय हा षटकार, साई स्पोर्ट्स षटकार. 6 धावा षटकार वसूल केले जातात. आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतरच्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार येतोय. 13 धावा या षटकात खर्च केलेत आतापर्यंत. आपण पाहिली तर टोटल धावसंख्या पोचली ती आता 21 धावा. पहिल्या 2 षटकात 8 धावा होत्या, मात्र या 3 चेंडूवर समीकरण बदललंय. 3 चेंडूवर तब्बल 13 धावा, टोटल 21 धावा. 59 धावांचं लक्ष आहे. गिअर चेंज केलाय दोन्ही फलंदाजांनी. आता मात्र आक्रमण करण्याचा निर्धार मनाशी खान. हो हो हो, पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. आपण पाहतोय निखिल परब पाहतोय आणि पाहतच राहतोय. चेंडू निघतोय फरार, चेंडूवर येतोय हा षटकार. 6 धावा, 6 धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 27 धावा. दशावतार योद्धा अनाव संघ आपण पाहतोय मैदानावर हळूहळू कमबॅक करतोय. कुणाल केळुसकरची ही फटकेबाजी, गगनभेदी फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानावर षटकाराची मोहर जोडली जाते कुणाल केळुसकरच्या बॅटमधून. आतापर्यंत आपण पाहिलं बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकात आतापर्यंत 3 लांबलचक षटकार पाहायला मिळाले. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडू, टोटल धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा बनली आहे. टोटल आहे 27 धावा. नगदा आपण पाहतोय शॉर्ट ऑन पूल, फटका घेण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न, पूल अनसक्सेसफुल. यष्टीरक्षक संधी दबडतोय. पुन्हा एकदा चेंडूवर एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 28 धावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 28-28 अशी धावसंख्या आपण पाहिली मैदानावर, तर 28 धावा झाल्यात. या षटकातील तिसऱ्या षटकाच्या समाप्तीचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी एंडकडून जतीन कांबळी. पहिल्या 2 षटकात गोलंदाजांचा दबदबा मैदानावर वाढत चालला होता. त्यानंतर आपण पाहिलं मैदानावर पहिल्या चेंडूवर षटकार खेचला पंकज परबने. तोच पंकज यावेळेला देखील आडव्या पट्ट्याचा फटका अलॉंग विथ कार्पेट. 1 धाव निघेल. दुसऱ्या धावेचा बहुधा प्रयत्न नसेल आणि फक्त एकेरी धावेवरच समाधान मानावं लागतंय. धावसंख्या स्थिरावते ती 29 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. उरलेले 12 चेंडू आणि उरलेल्या 12 चेंडूवर अजूनही 30 धावांची गरज. 12 चेंडू 30 धावा. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 8 धावा होत्या. या षटकात तब्बल 21 धावा खर्च करणारी जतीन कांबळीची गोलंदाजी थोडीशी महागडी गोलंदाजी म्हणावी लागेल. या महागड्या गोलंदाजीमध्ये तब्बल 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि 3 सिंगल धावा.
टोटल 21 धाबा खर्च केल्यात या षटकामध्ये. जतीन कांबळीचा आपण पाहिलं तर स्वागत केलंय. मगाच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी आकाश मसूरकरचा पहिल्या चेंडूवर पहिल्याच विकेट मिळवला होता. त्यानंतर आपण पाहिलं मैदानावर तर कुणाल केळुसकर नामक फलंदाज आणि पंकज परब या इनिंगमध्ये पार्टनरशिप बिल्डअप करताना पाहायला मिळत आहेत, भागीदारी रचताना पाहायला मिळत आहेत. जर हे दोन फलंदाज अंतिम क्षणापर्यंत मैदानावर राहिले तर निश्चितच हा सामना जिंकवून देऊ शकतात. ते अर्थातच दशावतार योद्धा अणव संघासला. गोलंदाजी एंडकडून लक्ष्मण मोनकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईकवर येईल पंकज परब. मॅन फ्रॉम ओरोसचा हा स्टार खेळाडू मैदानावर दाखल होतोय. कारण वाडीचं हे मैदान आपण पाहतोय आणि या मैदानावर रंगणारी ही क्रिकेटची स्पर्धा साई स्पोर्ट्स कट्टा आयोजनाची देखणी स्पर्धा मालवण प्रीमियर लीग पर्व पहिलं. आजचा दिवस देखील पहिला, आजची रात्र देखील पहिली आणि हे पर्व देखील पहिलं आपण अनुभवतोय. लक्ष्मण पुन्हा एकदा सज्ज होईल. चौथ्या षटकाला सुरुवात होते. टॉपेज आपण पाहतोय. सुंदर झेल टिपला जातोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जो संभाव्य धोका होत चाललेला तो पंकज परबला त्या ठिकाणी माघारी परतवलं जातंय. पंकज बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाजाने जी कामगिरी दिली होती ती कामगिरी योग्य रीतीने करताना पाहायला मिळतोय. लक्ष्मण मोनकर नामक गोलंदाज पहिल्या चेंडूवर लक्षात घ्या श्री साईरत्न वॉरियर्स आपला निर्णय क्षेत्ररक्षण आहे आणि आपण जे आपल्याला नेमून दिलेले डगआउट आहे त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्याला विनंती आहे. सामना लगेच चालू होणार आहे. वेळ दवडली जाणार नाहीये याची आपण नोंद घ्यायची आहे. श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा संघ आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. अगदी हा सामना संपल्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि त्यांच्या समवेत खेळणारा संघ असेल तो अर्थातच अवनी स्पोर्ट्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. निलेश वेंगुर्लेकर मॅन फ्रॉम रेवंडी. हा देखील रेवंडीचा खेळाडू आपण पाहतोय. मगाशी जतीन कांबळे आपण पाहिला तो देखील रेवंडीचा. लक्ष्मण मोनकर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी एंडकडून. हा चेंडू फिरकीचा जादूगार आहे. मायाजाळ आपण पाहतोय मैदानावर व्हेरिएशन दाखवतोय आणि आपल्या जादूचं मायाजाळ पसरवतोय तो अर्थातच लक्ष्मण मोनकर. आणि या मायाजाळामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर माघारी परतवलं पंकज परबला जो सेट फलंदाज होता. आता मात्र पाहिलं तर कुणाल केळुसकर हा सेट खेळाडू आहे आणि त्याच्याकडे क्षमता आहे. बॅटमध्ये आपण पाहिलं जतीन कांबळीच्या विरोधात हल्ले चढवले. यावेळेला देखील आपण पाहतोय मिडल ऑफ द बॅट बॉटम एंडचा वापर होतोय. सुंदर झेल निखिल परब. आजच्या रात्रीतील 5वा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय निखिलच्या हातामध्ये. निखिलने देखील आज जादू केली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर आत्तापर्यंत 5 झेल टिपलेत आणि आजच्या रात्रीमध्ये अजून किती झेल टिपले जातील सविता ट्रेडर्स संघासाठी ते देखील पाहणं औत्सुक्याचं राहतंय. मैदानावर आल्याच मोठा फटका खेळण्याचा निर्धार बनवला. निर्धार मात्र त्या ठिकाणी अयशस्वी ठरलाय. फलंदाज माघारी परततोय. डगआउटच्या दिशेने मार्गस्थ देखील होतोय निलेश वेंगुर्लेकर मॅन फ्रॉम रेवंडी आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय संगम कदम. सुनील मालवणकरची 3 झेल ज्या खेळाडूने सोडले तो संगम कदम आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र संधी आहे. संधीचं सुसंधीमध्ये आणि सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करावं लागेल. एव्हरी क्रायसिस हाईड अ गोल्डन अपॉर्च्युनिटी असं म्हटलं तर प्रत्येक संकटाच्या काळामध्ये एक संधी दडलेली असते आणि ती संधी शोधत त्या संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे. जिन हाथों ने जखम दिया है उन हाथों से ही मरम लगाना पडेगा. संगम कदमलाच फलंदाजी करावी लागेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. पंचांचा निर्णय थर्ड अंपायरकडे आलाय. डिसिजन आहे पेंडिंग. पाहायचं आहे मैदानावर ऑन फील्ड अंपायर त्या ठिकाणी पंच नितीन जबडे यांनी मागणी केली आहे थर्ड अंपायरकडे. तिसरे पंच टीव्ही अंपायर या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय पंचांच्या माध्यमातून. ओहो हो हो बॅट यायच्या अगोदर यष्टीरक्षणाने आपलं काम तमाम करून टाकलंय. संगम कदम वाटलं होतं की या चुकीचा
चांगल्या रूपामध्ये फायदा उठवू शकेल, मात्र फायदा उठवताना दिसला नाहीये. निश्चितच आजचा दिवस नव्हता, आजची वेळ नव्हती, त्यामुळेच अशा खेळाडूंकडून चूक होत आली आणि ती चूक पुन्हा एकदा मैदानावर होताना आपल्याला पाहायला मिळते. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. चांगलं यष्टीरक्षण मैदानावर सुनील मालवणकर, अप्रतिम यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. ज्याच्या कॅच आपण सोडल्या त्यानेच आपले झेल या ठिकाणी यष्टीचित केलंय. त्यामुळे आलेली संधी न सोडता सुनील मालवणकर यांनी सुवर्ण संधीमध्ये त्याचं रूपांतर केलं गेलंय. हे उदाहरण मैदानावर सेट होताना आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गौरव हिरलेकर. गौरव हिरलेकर आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आहे, क्षमता आहे, गुणवत्ता आहे. क्षमता आणि गुणवत्ता आज मात्र पुन्हा एकदा सिद्ध करावीच लागेल. मैदानावर आपण पाहतोय हळूहळू या सामन्यावर मजबूत पकड कसली जाते. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने मोठा फटका केला जातोय. बॉलरच्या डोक्यावरनं आपण पाहतोय मैदानावर लक्ष्मण मोंडकर नावाच्या गोलंदाजाने या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक मिळवली आहे. जोरदार टाळ्या करूयात लक्ष्मण मोंडकर साठी. साई स्पोर्ट्स कट्टा मालवण प्रीमियर लीगतील पहिली विकेट हॅट्रिक. अप्रतिम कामगिरी आपण पाहिली मैदानावर. एक विकेट आपण पाहिली मैदानावर तर झेल पकडला. दुसऱ्या विकेटसाठी सुनील मालवणकर यांनी सुंदर यष्टीरक्षण केलं आणि तिसऱ्या विकेटसाठी देखील झेल टिपला गेलाय. अर्थातच विकेट हॅट्रिक मैदानावर साध्य होताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज क्रमांक 9 क्रमांकाचा हा खेळाडू योगेश बालम. मित्रांनो 5 चेंडू समाप्त झालेत. 5 चेंडू 5ही डॉट आहे. त्यामध्ये 3 विकेट आहेत. 4 विकेट आहेत. पहिल्या चेंडूवर देखील विकेट आहे. टाळ्यांचा गजर होतोय. निश्चित आपण पाहतोय लक्ष्मण मोंडकर फिरकीचा जादूगर मायाजाळ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू टाकत मेडन हॅट्रिक ओव्हर संपेल का? यस यस आपण पाहतोय मैदानावर लक्ष्मण मोंडकरचं स्वप्न साकार होतंय. मैदानावर मेडन ओव्हर प्लस हॅट्रिक असं आपण हे ओव्हर समाप्त होताना पाहायला मिळतंय. मालवण प्रीमियर लीग 2025 या पहिल्या पर्वामधील खेळाडूंना सगळेजण आठवणीत ठेवतील, मात्र लक्ष्मण मोंडकरला आठवणीत ठेवतील. 4 गडी बाद केले, एकही धाव न देता एक विकेट हॅट्रिक देखील साध्य केली. अशा पद्धतीची गोलंदाजी समोरच्या संघाचा आपण पाहिला तर पूर्णतः कणा मोडून काढलाय तो लक्ष्मण मोंडकरने. गोलंदाजी एंड कडून अमित काराणे नावाचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, उर्फ बाबी. हो चांगला चेंडू, नॅचरल आउटस्विंग पद्धत चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडासा अजून काटा बदललेला चेंडू, थोडस वळण प्राप्त करतोय. चेंडूवर हवाई यात्रा करण्याचा प्रयत्न केला जातोय तो अर्थातच कुणाल केळुसकरच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा निर्धार, मात्र थोडासा वेळ दवडला जातोय. संधी देखील दवडली गेली आहे म्हणावं लागेल. यावेळेला देखील मोठा प्रहार केला जातोय. पाहतोय आपण येतोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतोय, चेंडूवर ताबा मिळवतोय. परतीची फेकी केली जाते. परतीची फेकी करत 2 धाबा देखील पूर्ण केल्या जात आहेत. मात्र या 2 धाब्यांशी मोठासा फरक पडणार नाही आहे, कारण धावसंख्या होते ती 31 धाबा. 4 चेंडू 28 धाबा. क्रिकेटच्या पटलावर 4 चेंडू 24 धाबा बनू शकतात, मात्र 4 चेंडू 28 धाबा बनणं थोडंसं कठीण आहे. मात्र चमत्कार जर झाला तरच या 28 धाबा बनू शकतात. शॉर्ट पिच चेंडू, पुलचा फटका, पुल होतोय सक्सेसफुल. चेंडू निघतोय आउट ऑफ द पार्क. येतोय हा षटकार. एकमेव खेळाडू कुणाल केळुसकर नामक फलंदाज आहे, त्याने इम्प्रेस केले मैदानावर. षटकार ठोकले 3, डबलची 1 धाव आणि सिंगलची 1 धाव. अशी आपण पाहतोय एकाकी झुंज, एकाकी लढत देतोय. निकराची झुंज म्हणावी लागेल. कष्ट करतोय, मेहनत करतोय, परिश्रम करतोय, मात्र जिंकण्यासाठी जी जिद्द ठेवली आहे ती मात्र अजूनही कायम दिसतंय. मैदानावर धावसंख्या पोहोचली ती 37 धाबा.
शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा अलॉंग विथ कार्पेट जमिनीलगतचा हा फटका येईल. चेंडू वाऱ्याच्या वेगाने येतोय. जतीन कांबळी ताबा मिळवतोय. परतीची फेकी केली गेली. तोपर्यंत मात्र चेंडूवर एकेरी धाव. उरलेले 2 चेंडू आणि उरलेल्या या 2 चेंडूवर विजयाचं लक्ष आहे 21 धावा. 2 चेंडू 21 धावा. थोडंसं अशक्य आणि कठीण असं आव्हान म्हणावं लागेल. पाहायचं मैदानावर अमित काराने उंच उडालेला झेल आहे. झेल खाली येतोय निखिल परब. 6वा झेल आजच्या रजनीमधील, आजच्या रात्रीमधील हा 6वा झेल टिपतोय. निखिल परब मॅन फ्रॉम चौके गावचा हा स्टार खेळाडू आपण पाहतोय मैदानावर. सन्माननीय प्रताप पेंडुरकर यांच्याकडून निखिल परबच्या या झेलसाठी 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. सूरज रावत नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय. एकच चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. लक्ष द्या, श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा संघ हा सामना संपल्यानंतर आपण एका बाजूने मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. आपल्याला विनंती आहे. आणि अवनी स्पोर्ट्स आपण सलामीचे बॅटर हे देखील रेडी ठेवायचे आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू येतोय निर्धाव येणारा चेंडू आणि निर्धाव चेंडूनिशी आपण पाहिलं मैदानावर तर हा सामना जिंकतोय तो अर्थातच सविता ट्रेडर्स संघ. निखिल परब आपल्याला विनंती असेल आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे. मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. आपल्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. चला मैदान खाली करायचं आहे. सविता ट्रेडर्स संघ आणि साईरत्न वॉरियर्स संघ आपल्याला विनंती करतोय एका बाजूने आपण मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. चला विनंती आहे. साईरत्न वॉरियर्स कटला संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला सहकार्य करा आपल्याला विनंती आहे. आणि मायक्रोफोनवर बदलणारा आवाज मायक्रोफोनवर येथील आमचे सहकारी समालोचक मित्र समीर राणे यांच्याकडे माईक सुपूर्द करतोय. थोड्या वेळासाठी या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.